मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास भूकंपाचे एकामागून एक 3 ते 4 धक्के जाणवले। भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असल्याची नोंद झाली असून यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर लातूर जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर असून जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड यांनी तातडीची बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि सर्व यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या आहेत व नागरिकांसाठी काही सूचना व आव्हान देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलाय। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। मुळात रात्री जवळपास 1:30 वाजता, त्यानंतर 2:30 वाजता, 3:30 असे 4 वेळेस हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका शिराळा म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी भूकंपाची नोंद अधिकृतपणे झालेली आहे। आणि त्या भूकंपाचे जे काही सेस्मिक वेव्हज आहेत ते लातूर जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, त्या ठिकाणी जाणवल्याची माहिती मिळाली आहे। लातूर जिल्ह्यात मुळात लातूर शहर, उदगीर आणि निलंगा येथून बऱ्याच नागरिकांचे, पत्रकारांचे म्हणजे फोन आले की आम्हाला अर्थक्वेक जाणवला अशा प्रकारे। आणि त्याच दृष्टीने आज माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व यंत्रणा, सर्व तहसीलदार, BDO आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। यामध्ये या भूकंपाच्या सेस्मिक वेव्हजमुळे काय नुकसान झाले आहे का याचा आढावा देखील घेण्यात आला। तर लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही। त्याचबरोबर नागरिकांना असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते की कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका, प्रशासनाकडून देण्यात येणारे अधिकृत सूचनांची पालन करावे। त्याचबरोबर जे काही कच्चे घर आहेत, दगडमातीचं बांधकाम असलेल्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना असं आवाहन करण्यात येतं की आपण सतर्कता बाळगावी आणि भूकंप होत असताना प्रत्येक नागरिकाने चटकन मोकळ्या जागेत जावे, अशा प्रकारचं आपण एक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। यंत्रणांना काय सूचना देण्यात? सर्वप्रथम या सेस्मिक वेव्हजमुळे काय नुकसान झालेलं आहे याचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला। त्याचबरोबर जे काही आपल्याकडे साहित्य आहेत, त्याचबरोबर मशिनरीज आहेत, ते म्हणजे उपलब्ध ठेवण्याच्या आणि जे काही आराखडे आहेत ते अद्ययावत ठेवण्याची सूचना देण्यात आली। त्याचबरोबर जे आपले क्रिटिकल आणि व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याचं देखील असेसमेंट करण्याच्या सूचना या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी दिल्या आहेत। Thanks for watching Ekmat Digital.